शेतकरी मित्रांनो नमस्कार। 3 एप्रिल रोजी मी इथे आलेलो होतो शिंदे साहेबांच्या शेतात। शिंदे साहेब माझ्या सोबत आहे। नमस्कार शिंदे साहेब। नमस्कार। 3 एप्रिलला आलो होतो। मका पूर्णतः पद्धतीने गेलाच होता। शिंदे साहेबांनी त्यांची जी शैली आहे त्याच भाषेत मला प्रेमाने सांगितलं होतं खूप की जमलं तर ठीक आहे, नाही तर राम राम। हा तसच्या तसा व्हिडिओमध्ये मी टाकला। आज त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शेतकरी मित्रांनो की आज त्यांना कसं वाटते। संपूर्ण मका हा पोखरलेला होता। हे जुनं पान आहे पहा शेतकरी मित्रांनो, आहे हे पहा संपूर्ण मका हे खराबच झाला होता डायरेक्ट। आज त्यांचं मनोगत घेऊया की आज सत्य परिस्थितीत काय आहे, कसा किती टक्के रिझल्ट दिलाय, खरंच सांगतात ते एकदम। शिंदे साहेब नमस्कार। नमस्कार शिंदे साहेब, 3 एप्रिलला मी जो व्हिडिओ घेतला होता आणि त्याच्याबद्दल मी बरंच काही बोललो होतो की पीक जाग्यावर आणून देईल तुमचा। संपूर्णपणे मका खराब झाला होता। हा जो होता मका असा अळीने पोखरलेला होता, खराबच झाला होता, नेस्ताना बूत केला होता अळीने। तर आज तुमचं मनोगत थोडं शेतकऱ्यांना सांगा। शेतकरी मित्रांनो, मी मका पाहिल्यानंतर त्याच्यावर सब कुछ बुडीत में कर म्हणून रोटावेटर फिरवणार होतो, परंतु मला माझे मित्र आस्थावाले मनीष भाऊ, ॲग्री सका सुमीर भाऊ सुद्धा भेटले। त्यांनी स्वतः शेतात येऊन जे काय फवारणी मला दिली आणि त्यांनी गॅरंटी दिली होती, तो मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही जर असं केलं तर मी जो आहे तुमचं समाधान मानेल की बाबा मरत्या प्राण्याला तुम्ही जीव दान दिलं तो नाही, जय श्री राम राम राम। पण तसं पाहिलं तर ते आज आलेले आहेत पुन्हा शेतात, अजून एक फवारणी घेऊन आलेले आहे। तर मी त्यांना तेच शेत दाखवलंय पूर्ण। या शेतात त्यांनी जे फवारण्या केल्या होत्या त्याच्यामुळे मी तरी 50% आज समाधानी आहे त्या स्थितीत। म्हणजे मी सांगतो की हरभराहट वाढलेली आहे, परंतु 5-6-7 झाडाचा मागे एखादा झाडाला अळी आहे। तर मी त्यांना हे सांगितलं की हे संपूर्ण अळी नाश झाल्या पाहिजे, म्हणजे माझ्या गरीब शेतकऱ्याला, माझ्या सारख्या एक गरीब शेतकऱ्याला त्याची मदत होईल। तरी अजून त्यांना 15 दिवस अजून देतो की पुढच्या वेळेस 15 दिवस म्हणजे गुडण्याच्या वरच येते हे पीक। आणि ते वाढलेलं असलं आणि कीटक आळे काहीच नसली आणि सुरेख अजून हिरवं घार झालं, तो मी त्यांना जे आज आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद देईल। तुम्ही जे कार्य करता त्याला सलाम ठोकेल। हे पुण्याचे काम तुम्ही करत राहा। 15 दिवसांनी अजून तुम्हाला फक्त चहा पाण्याला बोलवायचं की घरी जेवायला बोलायचं, नंतर ठरवतो। जय राम, जय श्रीराम। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं होतं आता जे मी दिलं होतं ते सायपरमेथ्रिन 10% प्लस इंडोक्झाकार्ब 10%, फौलाद गुजरात पेस्टिसाइड्स आहे, गुजरात इन्सेक्टिसाइड्स आहे, सॉरी शेतकरी मित्रांनो। हा रेषा पहा शेतकरी मित्रांनो, हा नवीन, हे पहा शेतकरी मित्रांनो, हे पहा हा नवीन आहे। हे इकडे पहा शेतकरी मित्रांनो, जुने पाने दिसत आणि नवीन पहा, हे पहा। तर सध्या हे आहे संपूर्ण, म्हणजे हा बुटका होता, खूप छोटा छोटा होता हा शेतकरी मित्रांनो। हे पाहून घ्या, हे पहा। तर शेतकरी मित्रांनो, सध्या त्यावेळेस आम्ही फौलाद दिला होता आणि आज 40-4 म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपर आणि इमामेक्टिन हे मी देत आहे शेतकरी मित्रांनो यांना। थोडीफार अळी राहिलेली आहे, त्यांनी सांगितलं आहे की 50% मला रिझल्ट आला आहे, 50% अळी आहे सध्या, पण जे काही आहे रिझल्ट आलेला आहे। आणि अजून मी 8 दिवसाची मोहलत मागत आहे शेतकरी मित्रांनो। पाऊस खूप छान झालेला आहे, त्याच्यामुळे चांगलाच पिकअप त्यांनी एकदम छान रिझल्टही दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा मका किंवा ज्वारी असेल तर नक्की ही फवारणी करा, इंडोक्झाकार्ब प्लस लॅम्बडासायहॅलोथ्रिन किंवा इंडोक्झाकार्ब प्लस सायपरमेथ्रिन 10% कॉम्बिनेशन आहे। ज्वारी आणि मका जर असेल, कोणाची खराब झाली असेल तर नक्की करा शेतकरी मित्रांनो। 5-6 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट मिळेलच। व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।